साहेब, एआयबीचा 22 पानाचा अहवाल आला आहे. पाहिल्यानंतर रोहित पवारांनी देखील आक्षेप नोंदवला आहे. अनेक त्रुटी देखील आढळल्या आहेत त्याच्यामध्ये. पाहिल्यानंतर बारामतीला देखील आज आत्ताच मी बातमी पाहिली. इराण, इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धामध्ये इराणचे सर्वेसर्वा आयतुल्ला खोमेनी आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब बॉम्ब हल्ल्यामध्ये ठार झाल्याची बातमी. मोदी 2 दिवसापूर्वी इस्रायलमधून आले. भारताच्या जागतिक धोरणाला बसलेला हा धक्का आहे. इराणमध्ये 40 दिवसाचा शोक हा जाहीर केला. इराण हा भारताचा मित्र होता, अर्थात इस्रायल सुद्धा आहे. इराणनं भारताला आपल्या संकट काळामध्ये अनेकदा मदत केलेली आहे. काश्मीरच्या प्रश्नावर खुलेपणानं भारताच्या बाजूने उभा राहिलेला देश म्हणजे इराण. त्यानंतर इराण भारताला अत्यंत स्वस्त दरामध्ये तेल देत होता, एका मैत्रीच्या नात्यानं. इराणनं हे नातं आपल्याबरोबर कायम जपलं. इराणनं भारताशी कायम मित्रत्वाचं नातं ठेवलं. अशा इराणच्या संदर्भात, या युद्धासंदर्भात भारतानं एक भूमिका घेणं आवश्यक होतं. मोदी हे ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचे फार जवळचे मित्र आहेत. एकमेकांना मिठ्या मारताना आम्ही काल त्यांना पाहिलं इस्रायलला. जर भारत पाकिस्तान युद्ध हे ट्रम्पने थांबवलं असं ते म्हणतात वारंवार, तर इराणला वाचवण्याची जबाबदारी ही मोदी यांची होती. हे युद्ध थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये आहे असं त्यांच्या समर्थकांना वाटतं. पण इराणवरती ज्या प्रकारचे बॉम्ब हल्ले झाले, लहान मुलांच्या हत्या झाल्या, मारलं, खोमेनीचं संपूर्ण कुटुंब त्यांच्या नातवांसह मारलं गेलं. भारताचं परराष्ट्र धोरण, भारताचं नेतृत्व काय करत होतं? हे युद्ध त्यांनाही थांबवता आलं असतं असं भारतीय जनता पक्ष किंवा इतर मोदींच्या समर्थकांचं म्हणणं आहे. जर भारत आणि पाकिस्तान युद्ध ट्रम्प थांबवू शकतात, तर इस्रायल आणि इराणचं युद्धसुद्धा आमचे मोदी थांबवू का शकले नाहीत? याचं उत्तर भारतीय जनता पक्षानं, सरकारनं द्यावं अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आणि इच्छा आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे जागतिक राजकारणासाठी. ही अत्यंत वाईट आणि दुःखद घटना आहे मध्य पूर्व आशियातील स्थैर्यासाठी. इराणचं कमजोर होणं हे भारतासाठी सुद्धा अत्यंत घातक आहे. कारण ज्या पद्धतीनं आता इराणवर अमेरिका आणि इस्रायल ताबा घेईल, हळूहळू ही पावलं भारताच्या दिशेनं पडू शकतात. नेतन्याहू आज आहे उद्या नसतील, पण भारत हा एक महान देश आहे. आधीच नरेंद्र मोदींनी अमेरिकेबरोबर केलेल्या ट्रेड डीलमुळे भारत अमेरिकेचा गुलाम झालेला आहे व्यापारी करारात. जर अमेरिकेनं इराणमध्ये पाय रोवले, पाकिस्तानच्या युद्धामध्ये, पाकिस्तान अफगाणिस्तानच्या युद्धामध्ये ट्रम्प पूर्णपणे पाकिस्तानला मदत करत आहे. लक्षात घ्या, पाकिस्तानला अर्थसहाय्य, पाकिस्तानला मिसाईल्स, पाकिस्तानला शस्त्र पुरवण्याचं काम प्रेसिडेंट ट्रम्प करत आहे. आणि प्रेसिडेंट ट्रम्पनी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या युद्धामध्ये 2 दिवसापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान आणि पाकिस्तानच्या जनरलच्या शौर्याचं कौतुक केलेलं आहे. ह्याच्यावर सुद्धा भारताच्या परराष्ट्र खात्याकडून साधं निषेधाचं शब्द बाहेर पडला नाही. मग भारताचं परराष्ट्र धोरण काय आहे? भारताची जागतिक भूमिका काय आहे? की फक्त जाऊन परदेशात जाऊन फिरायचं आणि नेत्यांना मिठ्या मारून फोटो पाठवायचे भारतामध्ये, हेच आहे का?
खोमेनी यांचं दुर्दैवी निधन, हत्या ही भारतासाठी सुद्धा धक्कादायक आहे, इतकंच मी सांगू शकतो. भारतामध्ये अनेक देशाला फटका बसणार आहे याचा. येणाऱ्या काळात अर्थव्यवस्था देखील परिणाम होऊ शकतो. पूर्णपणे. पण आपल्या देशानं कोणतीच भूमिका या संदर्भात घेतली नाही. भूमिका घेणं गरजेचं असतं. इतकं मोठं युद्ध सुरू आहे आपल्या देशाच्या सीमेवर. मग भारत, मग पाकिस्तान अफगाणिस्तान असेल, इराण इस्रायल असेल, इराण दुबई असेल, इराण आणि अमेरिका असेल, हे युद्ध भारताच्या दारापर्यंत आलेलं आहे. या युद्धामुळे भारताचं आर्थिक व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. या युद्धामुळे भूगोल बदलण्याची शक्यता आहे भारताच्या सीमेवरील. आणि ह्या युद्धामुळे भारताला चटके बसण्याची शक्यता आहे. तरीही मोदी या युद्ध काळामध्ये इस्रायलला गेले आणि दुसऱ्या दिवशी इराणवर बॉम्ब पडले. जागतिक स्तरावरती भारताची नाचक्की झालेली आहे. अनेक तरुण तिथे तरुणी जे शिक्षणासाठी गेलेले आहेत ते अजूनही अडकलेले आहेत, त्याच परिस्थितीत आहेत. अनेक विमानं जी आहेत ती रद्द करण्यात आलेली आहेत. नाही, सर्वत्र बसेल. आखाती राष्ट्रामध्ये, मग दुबई असेल, कुवेत असेल, बहरीन असेल, इस्रायल असेल, अनेक ठिकाणी भारतीय पर्यटक अडकून पडलेले आहेत. कामधंद्यासाठी गेलेले उद्योजक अडकून पडलेले आहेत. विमानतळांवरती हल्ले झालेले आहेत. आणि भारतीय परराष्ट्र खातं काय करत आहे याच्याविषयी सगळ्यांना आता उत्सुकता की हे कसे सोडवणार, कसे येणार परत भारतामध्ये. पुण्यातलं एक कुटुंब आहे, मला मगाशीच अभय छाजेड यांचा निरोप आला, मी बोललो काही लोकांशी. त्यांचे कुटुंब आणि त्यांचा परिवार तिथे अडकलेला आहे. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे की ज्या पद्धतीनं खोमेनीला मारलं, त्याचं कुटुंब मारलं, त्याची नातवंड मारली, हे क्रौर्य आहे. लष्करी बंदोबस्त वाढवावा लागेल भारताचा का वाटणार अशा वेळेस जर हल्ले होत असेल. नाही, हा प्रश्न वेगळा आहे. आणि इराणवरचा ज्या पद्धतीनं हल्ला अमेरिका आणि इस्रायलने मिळून केलेला आहे आणि त्याच्यामध्ये खोमेनी ठार झालेले आहेत, याच्यावरती भारतानं भूमिका घेणं गरजेचं असं माझं म्हणणं आहे. हा प्रश्न इराण किंवा इस्रायलचा नाही, इराण किंवा अमेरिकेचा नाही आहे. हा प्रश्न एखादा देश गुंडागर्दी करून एखादा देशाचा कशाप्रकारे ताबा घेतो, बरं का. जसं आपल्याकडे गँगवॉरमध्ये होतं तसंच आहे ना ते. ज्या पद्धतीनं वेनेझुएलाच्या राष्ट्रपतीला अमेरिकेच्या सैन्यानं किडनॅप करून आपल्या तुरुंगात टाकलं, अशी परिस्थिती उद्या या देशातल्या, जगातल्या कोणत्याही राष्ट्रावरती येऊ शकते. कोणालाही उचलून अमेरिका इस्रायल एकत्र येऊन उचलून आपल्या तुरुंगात डांबू शकतात किंवा मारू शकतात. त्याच्यामुळं मोदी हे विश्वगुरू आहेत. मोदी हे विश्वगुरू असा डंका पिटला जातो. त्याच्यामुळे विश्वगुरूंनी या संदर्भात एक भूमिका घेणं गरजेचं आहे. लुटियनचा पुतळा काढण्याचं कारण मला वाटत नाही काय आहे. लुटियन्स हा काही राजकारणी नव्हता. या देशामध्ये परदेशी कलाकारांनी निर्माण केलेल्या अनेक वास्तू आहेत. जर तुम्ही दिल्लीला गेलात, कलकत्त्याला गेलात, मुंबईत सुद्धा आहेत. ते राजकारणी नव्हते. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची ठिणगी काँग्रेसच्या स्थापनेनं निर्माण करणाऱ्या मादाम कामा होत्या, लक्षात घ्या. मादाम कामाने काँग्रेसची स्थापना केली आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली. ते का गुलामीचं प्रतीक होतं का? इतके वर्ष तुम्ही त्या वास्तूमध्ये राहिलात, आताही राहताय, नाव बदलून काय करणार. पण सी राजगोपालाचारी हे नक्कीच काँग्रेसचे प्रमुख नेते होते. पंडित नेहरूंचे उजवे हात होते. दक्षिणेत निवडणुका आलेल्या आहेत केरळ आणि तामिळनाडूमध्ये, म्हणून लुटियन्स काढून सी राजगोपालाचारींना तिथे बसवलं, बाकी काही नाही. लुटियन्सनी जी दिल्ली निर्माण केली त्या दिल्लीवर, त्या उत्तम स्मार्ट सिटीवर सेंट्रल विस्टाच्या नावानं बुलडोझर फिरवण्याचं काम नरेंद्र मोदी करतायत. जाऊन बघा दिल्लीमध्ये सर्वत्र पाण्याचे लोट वाहत आहेत, खड्डे पडलेले आहेत, धूळ आहे, सिमेंट पडलेलं आहे. जे संसद भवन मोदीने उभारलं आहे त्यांच्या विमल पटेल नावाच्या एका लाडक्या आर्किटेक्टच्या माध्यमातून, तो म्हणते गुजरातमधला लग्नाचा मोठा हॉल आहे.
मंगल कार्यालय आहे, बँकेट आहे, जाऊन बघा तुम्ही, कोंडवाड आहे. आता साऊथ आणि नॉर्थ ब्लॉकमधून मोदींनी आपलं कार्यालय हलवलं काहीतरी सेवा तीर्थच्या नावानं. त्याने काय होणार आहे? ही सगळी जरी ब्रिटिशांनी बांधलेल्या इमारती होत्या तरी आपण स्वातंत्र्य लढा करून या इमारती आपल्या ताब्यात घेतलेल्या आहेत. हे मोदी विसरले आहेत. मोदींना या इमारतींचा आणि वास्तूंचा राग यासाठी येतो आहे कारण त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाचे पूर्वज नव्हते. ही त्यांना खंत आहे. हा त्यांना एक अपराधीपणाची जाणीव आहे आणि म्हणून त्यांना या सगळ्या गोष्टी नष्ट करायच्या. मग मोदी विदेशी गाड्या का वापरतात? विदेशी घड्याळ का वापरतात? गुलामी म्हणताय ना. का मग इंग्लंडला का जाता? इंग्लंडच्या प्राईम मिनिस्टरला मिठी का मारता जाऊन? याचं उत्तर त्यांनी द्यावं. प्रेसिडेंट ट्रम्प बरोबर केलेला करार हे गुलामीचं प्रतीक नाही का? तुम्ही कोणाला फसवताय? असे अनेक ऐतिहासिक नावं आहेत आणि आत्ताच नाव बदलण्याचं मागचं कारण मी आपल्याला बोललो की दक्षिणेतल्या निवडणुका, केरळ आणि तामिळनाडू राज्याच्या निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये त्यांना सांगायचे बघा आम्ही श्री राजगोपालाचारीचा पुतळा राष्ट्रपती भवनात बसवला आणि ब्रिटिश आर्किटेक्ट ल्युटियनचा पुतळा काढला. हा एक प्रचाराचा भाग. AIBचा जो अहवाल आलाय 22 पाणी त्याच्याबद्दल रोहित पवार यांनी ट्विट केले, टीका करतायत ते. कारण बारामती जिल्ह्यामधलं बारामती विमानतळ अशा प्रकारचे उल्लेख जे अहवाल आहे ते किती गांभीर्याने अहवाल आहे ना. मला असं वाटतं या विषयावरती रोहित पवार अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीनं एक बाजू मांडतायत, अभ्यास करून एक भूमिका मांडतायत की त्यांनाच मांडू द्या. बोलिए क्या है आपका? ईरान की बहुत हो रही है, इस बारे में क्या? देखिए ये युद्ध सिर्फ ईरान और इजराइल या अमेरिका का नहीं था. मैं मानता हूँ ये जागतिक युद्ध है और उसमें भारत जैसे बड़े देश की भूमिका महत्वपूर्ण हो सकती थी. भारत एक बड़ा देश है, एशिया का बड़ा देश है. चीन हो, चाइना हो, भारत है, नॉर्थ कोरिया है. ये हमारी जिम्मेदारी थी कि ये युद्ध रोकने की. नरेंद्र मोदी अपने आप को विश्वगुरु कहलाते हैं. उनके जो भक्त मंडल है, अंधभक्त, उनको विश्वगुरु मानते हैं ना. तो विश्वगुरु का ये काम होता है जब अपने आसपास कोई इस प्रकार का दंगा फसाद होता है, युद्ध होता है, तो उसको रोकने के लिए एक भूमिका लेनी चाहिए, एक स्टैंड लेना चाहिए. मोदी जी इजराइल गए 2 दिन पहले और तुरंत युद्ध शुरू हो गया. उसका क्या मतलब निकालेंगे लोग? ईरान हिंदुस्तान का एक भरोसेमंद मित्र था, हमेशा रहा. कश्मीर के मामले में ईरान ने हमें हमेशा साथ दी है, मदद दी है. हमें सस्ते में तेल देता था, हमसे अच्छा ट्रेड करता था. लेकिन जब ईरान में संकट आया तो हमारी लीडरशिप, भारत की लीडरशिप ने चुप बैठना पसंद किया और अमेरिका और इजराइल को समर्थन दिया. ये इतिहास में उसकी नोंद रहेगी. बात ऐसी है कि खोमेनी के निधन से मध्य पूर्व एशिया का पॉलिटिकल बैलेंस बिगड़ गया और शायद भूगोल भी बदलेगा, ज्योग्राफी बदलेगी और उससे भारत को भी खतरा पैदा हो सकता है. मोदी रहेंगे नहीं रहेंगे, कल नेतन्याहू भी नहीं रहेंगे, लेकिन भारत रहेगा. लेकिन जो खतरा अब पैदा हुआ है हमारे आसपास, उसके लिए हम जिम्मेदार हमेशा नरेंद्र मोदी की लीडरशिप को और भारतीय जनता पार्टी को ठहराएंगे. तेल की राजनीति रही क्या इस बारे में? तेल की राजनीति रही? कौन सी? ऑयल की राजनीति बड़ी रही? नहीं, मुझे भारत की अमेरिका वो उनकी रहेगी. भारत इस राजनीति में कहीं नहीं है. भारत इजराइल की भी गुलामी करता है, भारत अमेरिका की भी गुलामी करता है. भारत सबकी गुलामी कर रहा है. भारत को, इतने बड़े देश को, विश्वगुरु को स्टैंड लेना चाहिए था. पाकिस्तान और अफगानिस्तान का युद्ध चल रहा है, उसमें लेना चाहिए. प्रेसिडेंट ट्रम्प खुलेआम पाकिस्तान की मदद कर रहे हैं, खुलेआम उनको मिसाइल दे रहा है, उनको पैसा डॉलर दे रहा है और पाकिस्तान के प्राइम मिनिस्टर पाकिस्तान के जनरल्स को शूर भी बोल रहा है. ये बहुत शूर लोग हैं जनरल आपके. तो क्या हमारे देश की तरफ से किसी ने उसका निषेध किया है, क्रिटिसाइज किया है कि प्रेसिडेंट ट्रम्प ये ठीक नहीं है, बोला है क्या? तो क्या है आपकी पॉलिसी, क्या है? बहुत सारे लोग अटके पड़े,
एयरपोर्ट तो अभी पे भी लोग जमा है। सरकार को देखना पड़ेगा उस बारे में। हमारे लड़के, हमारे बच्चे, हमारे स्टूडेंट, हमारे कामकाजी लोग गल्फ में, इजराइल में, ईरान में अटके पड़े हैं। उनको लाने की जिम्मेदारी विश्वगुरु की है। राष्ट्रपति भवन से एडविन तो दिल्ली साहब, लुटियंस को लाया गया है। हाँ। किस तरह से इस राजनीति को देखते हैं? देखिए, लुटियंस, एडविन लुटियंस का एक स्टैचू था राष्ट्रपति भवन में, जिसने राष्ट्रपति भवन बनवाया और सभी राष्ट्रपति वहाँ रहे। क्या मालूम कल मोदी भी वहाँ रहने को जा सकते हैं। उसका स्टैचू हटाया। क्यों? गुलामी का प्रतीक है। कौन सी गुलामी? प्रेसिडेंट ट्रम्प से आपने जो ट्रेड डील किया है वो गुलामी नहीं है। इजराइल के साथ आप जो कर रहे हो गुलामी नहीं है। देखिए, लुटियंस एक आर्किटेक्चर था जिसने नई दिल्ली को एक आकार दिया, शेप दिया, अच्छी स्मार्ट सिटी बनाई उस वक्त। वो कोई साम्राज्यवादी या वो कोई राजनेता नहीं था, लेकिन सी राजगोपालाचारी बड़े नेता थे, कांग्रेस के नेता थे। इसलिए आपने उसको आज लाया है राष्ट्रपति भवन में, क्योंकि केरल और तमिलनाडु में जो चुनाव आने वाला है विधानसभा में, तो आप दिखाना चाहते हैं साउथ के लोगों को, देखो मैंने साउथ के इतने बड़े नेता को राष्ट्रपति भवन में उनका स्टैचू लगाया है। लुटियंस ने बहुत कुछ बनाया दिल्ली में, आप उसका भोग भी ले रहे हो। बड़े बड़े बंगले में आपके मंत्री रह रहे हैं जो लुटियंस के हैं। साउथ ब्लॉक, नॉर्थ ब्लॉक में आप कल तक बैठकर राज करते थे। अभी आपने एक नया अपना कोई बना दिया है ऑफिस, सेवा तीर्थ के नाम से, लेकिन दिल्ली पहचानी जाएगी लुटियंस के नाम से। मोदी जी कितनी भी कोशिश करें, अब सेंट्रल विस्टा बनाकर पूरे खड्डे, पानी, सीमेंट पूरे सड़क पर आपको दिखेगा दिल्ली में। दिल्ली को उद्ध्वस्त कर दिया है नरेंद्र मोदी जी ने। एक शहर बनाने में बहुत कष्ट लगता है, बहुत टाइम लगता है, लेकिन आप जो उद्ध्वस्त कर रहे हैं उसके लिए 1 घंटा काफ़ी है।